आहे त्यात थोडंसं टाकून बघायचं. ते जर व्यवस्थित भरलं तर व्यवस्थित आहे, ते जर कमी असलं त्याच्यामध्ये पाणी टाकणं व्यवस्थित टोपणावणं. आता जर ह्याला हे जर करायला गेलो, आता गरम आहे असं जर काढलो ना, असं वरून सगळ्याचे तुम्हाला कलरही नाही त्याला, त्याच्यामुळे तसला काही हाता शोध लावायचा नाही. आलं लक्षात. गोष्ट नंबर लास्टची 4, ह्याच्यामध्ये कुलंट आहे का पाणी आहे बघून घ्यायचं. हिरवा कुलंट आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर ही स्टेअरिंग ऑइल, ह्याच्यामध्ये स्टेअरिंग ऑइल आहे का बघून घ्यायचं. हे ब्रेक ऑइल, ह्याच्यामध्ये ब्रेक ऑइल आहे का बघून घ्यायचं. आणि हे जे आहे ते वायपरचं पाणी. आलं लक्षात. चौथ्या गोष्टीमध्ये काय काय बघायचं आहे, 1 2 3 4 5. आलं लक्षात. ह्या 5 गोष्टी बघणं काम आपलं आहे. आता बघा, हे कुलंटचं म्हणजे इंजन थंड ठेवण्यासाठी, हे इकडे जर पाणी एखाद्या वेळा कमी पडलं तर इकडचं पाणी इकडे येण्यासाठी, हे स्टीअरिंग स्मूथ राहण्यासाठी, हां, हे ब्रेक लागण्यासाठी, हे इंजन ऑइल इंजन व्यवस्थित चालण्यासाठी, आणि हे वायपरचं पाणी पुढे जर काही आलं की त्याला पाणी मारून साफ होण्यासाठी. हे झाली गोष्ट. त्याच्यानंतर ही आला बॅटरीचा मुद्दा. आलं लक्षात. इथं प्लस मायनस लिहिलेलं आहे सगळं, त्याच्यानुसार आपली बॅटरी असली पाहिजे. हे दोन्ही वायर कनेक्शन त्याचे व्यवस्थित असले पाहिजे. ते आहे तर का नाही हे एकदा जर चेक केलं तर ज्यावेळेला आपण गॅरेजवर जातो त्यावेळेला चेक करणं काम आपलं आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर हे झालं कुठली माहिती, हे आपल्या इथवरच्या पार्टची. बरोबर आहे. आता गाडी चालू करताना हे एवढ्या गोष्टी बघितल्या. बरेचदा काय होते, गाडी आपण चालवताना गाडीमधलं डिझेल संपते किंवा पेट्रोल संपते. त्याच्यासाठी काय असतं, आपण डिझेल टाकतो पण गाडीच चालू होणार. त्याचं कारण काय असतं, पहिल्याच्या 2 व्हीलरच्या काळात एक गोष्ट होती, पंप मारायची, चॉक द्यायची. तसं ह्याला पंप मारायची. ट्रॅक्टरला तशी असते, ह्याला हे असं दाबून हे करायचं, सारखं दाबत राहायचं, ते ऑइल आपलं पूर्ण येते. दुसरी गोष्ट, एखाद्या वेळेला गाडी गरम होऊ लागली, हीट होऊ लागली, त्यावेळेला आपल्या गाडीचे दोन्ही फॅन चालू आहेत का बघणं हे काम कोणाचं आहे, आपला. इकडून एक आहे आणि इकडून एक आहे, हे 2 फॅन. ह्या 2 फॅनची काळजी करणं काम आपलं आहे. आलं लक्षात. इथल्या एवढ्या सगळ्या गोष्टी समजल्या. काही आहेच शंका कोणाची, काही नाही. हे कुलंटचं पाणी इंजनमध्ये फिरत राहते, मशीन थंड ठेवते. हे ऑइल गाडीमध्ये इंजन हे करत राहते, आपलं जरा जे काम म्हणजे मध्ये हे असते ते आपलं करत राहते. इकडचं पाणी जर संपवलं तर इकडचं पाणी इकडं वळतं. स्टेअरिंगचं ऑइल स्टेअरिंग स्मूथ ठेवण्यासाठी असते, ब्रेकचं ऑइल ब्रेक लावण्यासाठी असते. हे जे पाणी आहे हे पाणी हो का इथून खाली येणार, इथं खाली एक डब्बा आहे, त्या डब्यात